श्री केदार काळकाई प्रसन्न, आई श्री भैरी भवानी प्रसन्न। ओम नमः शिवाय। तिसंगी खांडेकरवाडी सार्वजनिक शिवमंदिर 50 वर्षाची सुवर्ण महोत्सवी वाटचाल। महाराष्ट्र राज्यातील कोकणच्या या परशुरामाच्या पावनभूमीत रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामधील तिसंगी गावामध्ये निसर्गाने नटलेल्या सुंदर अशा डोंगर माथ्यावर वसलेली अभिमानाने नाव घेण्यासारखी एक छोटीशी वाडी म्हणजे खांडेकरवाडी। या खांडेकरवाडीमध्ये सन 1976 रोजी उभारण्यात आलेले शिवमंदिर आणि महाशिवरात्री उत्सव यास आज 26 फेब्रुवारी 2025 रोजी 50 वर्ष पूर्ण होत आहेत। त्या अनुषंगाने भगवान शिवशंकराच्या आशीर्वादाने तिसंगी खांडेकरवाडी महाशिवरात्र उत्सव मंडळ यांच्या वतीनं संपूर्ण 50 वर्षाचा प्रवास उपलब्ध असलेल्या साहित्याच्या आधारावर शिवभक्तांसमोर थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करीत आहोत। यामध्ये कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नसून अनावधानाने कुणाच्या भावना दुखावल्यास तिसंगी खांडेकरवाडी महाशिवरात्र उत्सव मंडळ यास शिवभक्त म्हणून मोठ्या मनानं क्षमा करावी। पंचक्रोशीमध्ये शिवमंदिरे असून देखील काही अपवाद वगळता परशुराम या ठिकाणी शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या दिवशी शंभो महादेवाच्या दर्शनासाठी पायपीट करीत जावे लागत असे। त्या अनुषंगाने खांडेकर वाडीतील शाळेच्या समोर मंदिर झाल्यास शाळेच्या इमारतीसमोरील पटांगण स्वच्छ राहून मुलांना खेळण्याकरता शालेय कार्यक्रमाकरता उपयुक्त ठरेल व मंदिर झाल्यामुळे ग्रामस्थ शेतकरी बांधवांना विरंगुळा म्हणून भगवंत चरणी थोडासा विसावा घेऊन सदर ठिकाणी होणाऱ्या भजन कीर्तन आरतीमुळे परिसर भक्तिमय होऊन मनःशांती मिळेल। तसेच खांडेकर वाडीच्या प्रगतीसाठी वाडीतील लोकांनी एकत्र यावे या हेतूने वाडीतील ज्येष्ठ कार्यकर्ते समाजसेवक कैलासवासी पांडुरंग भागोजी खांडेकर उर्फ पांडुदादा यांनी वाडीमध्ये भगवान श्री शिवशंकराचे मंदिर उभारावे असा प्रस्ताव वाडीतील ग्रामस्थ व मुंबईकर मंडळी यांच्या एकत्रित सभा घेऊन त्यांच्या समोर मांडला। या प्रस्तावाला वाडीतील ग्रामस्थ व मुंबईकर मंडळी यांनी पाठिंबा देऊन सगळ्यांच्या संमतीने एकमताने मंदिर उभारण्याचे ठरवण्यात आले। त्यासाठी कैलासवासी पांडुरंग भागोजी खांडेकर उर्फ पांडुदादा यांनी पुढाकार घेऊन सदर मंदिरासाठी शाळेसमोरच्या त्यावेळच्या जागेचे मालक कैलासवासी जगतराव भोसले व जागेचे कुळ म्हणून कैलासवासी अनंत हरी आंग्रे यांच्या संमतीने देवळाच्या बोर्डावर त्यांचे नाव लिहिण्यात यावे या बोलीवर कोणताही मोबदला न घेता सदरची जागा उपलब्ध करून ग्रामस्थ व मुंबईकर मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये मंदिराचे गाव पांढरीचे पुजारी कैलासवासी म्हादलिंग बुवा यांच्या सल्ल्याने मंदिराच्या बांधकामाचा नारळ फोडण्यात आला। अवघ्या 3 ते 4 महिन्यामध्ये कैलासवासी सहदेव पांडुरंग खांडेकर, कैलासवासी शंकर धोंडू खांडेकर, कैलासवासी अर्जुन पांडुरंग खांडेकर, कैलासवासी रामचंद्र भागोजी खांडेकर, कैलासवासी अनंत हरी आंग्रे, कैलासवासी शांताराम भिकाजी खांडेकर, कैलासवासी सखाराम देवजी खांडेकर, कैलासवासी विठोबा हनुमंत खांडेकर, कैलासवासी गोविंद अमृत धाडवे, कैलासवासी सीताराम सखाराम धाडवे, कैलासवासी महादेव दगडू धाडवे, कैलासवासी बाबूराव धाडवे, श्रीयुत गणपत विठू धाडवे असे एकास एक बांधकाम करण्यात पारंगत असलेले हाडाचे कार्यकर्ते तसेच त्यांच्या जोडीला तरुण पिढी महिला यांच्या मदतीने रात्रंदिवस अंगमेहनत करून सन 1976 मध्ये तोडीच्या दगडाचे कौलारू मंदिर उभारण्यात आले। सदर मंदिर उभारण्यासाठी सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या परीने वर्गणी पावती बुके देणग्या या मार्गाने मदत केली। तसेच या मंदिर उभारणी करता खेड तालुक्याचे तत्कालीन आमदार कैलासवासी तू बा कदम साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले। मंदिर उभारणी झाल्यावर
पहिल्या महाशिवरात्र उत्सव दिनी खेड तालुक्यामधील दुकानदार कैलासवासी मनोहर पवार शेठ विजया स्टोअर्स यांनी दिलेल्या देणगीमधून शिवलिंग आणून सदर शिवलिंगाची मिरवणूक काढून दिंडी भजन कीर्तनाद्वारे शिवशंकराच्या जयघोषामध्ये मुंबईकर ग्रामस्थ मंडळी तसेच आजूबाजूच्या गावातील सर्व शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. सदरचा क्षण हा अवर्णनीय असाच होता. खांडेकर वाडीमध्ये रस्ता वीज अशी कोणतीही सुविधा नसताना वाडीतील ग्रामस्थ व मुंबईकर मंडळी यांनी मिळून मुंबईवरून जनरेटर आणून जाग मराठा जाग, रायगडाला जेव्हा जाग येते अशा नाटकांचे सादरीकरण केले. सदर नाटकांचे पंचक्रोशीमध्ये मोठ्या प्रमाणात कौतुक झाले. याचीच प्रेरणा घेऊन पुढील शिवरात्री सण विविध कार्यक्रमांसह मोठ्या उत्साहात साजरे करण्यास सुरुवात झाली. त्याचवेळी कैलासवासी महादेव पा खांडेकर यांच्या सूचनेवरून व सर्वांच्या संमतीने तिसंगी खांडेकरवाडी सार्वजनिक फंड याचे तिसंगी खांडेकरवाडी विकास मंडळ मुंबई असे नामांतर करण्यात आले. पुढे ते मंडळ रजिस्टर करण्यात आले. सदर रजिस्टर मंडळाचे अध्यक्ष कैलासवासी बाबूराव धाडवे, सचिव श्री सदाशिव खांडेकर, खजिनदार कैलासवासी बाळकृष्ण रेमजे व कैलासवासी गोपाळ खांडेकर तसेच सल्लागार कैलासवासी पांडुरंग भागोजी खांडेकर, कैलासवासी जयराम खांडेकर यांच्यासह सर्व ग्रामस्थ व मुंबईकर मंडळी यांच्या संमतीने पुढील महाशिवरात्री उत्सव साजरे होत गेले. या उत्सवादरम्यान भजन, कीर्तन, भारूड, नमन, नाटक, महिलांसाठी हळदी कुंकू, लहान थोरांचे कार्यक्रम, शिक्षणामध्ये प्रावीण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार, सेवानिवृत्त झालेल्यांचा सत्कार असे विविध उपक्रम राबवण्यास सुरुवात झाली. ती अजूनपर्यंत कोणताही खंड न पडता भगवान श्री शिवशंकराच्या आशीर्वादाने सुरू आहे व सुरू राहील. सन 2010 मध्ये कैलासवासी अंकुश आंग्रे यांनी पुढाकार घेऊन सर्व ग्रामस्थ व मुंबईकर मंडळी यांना एकत्र करून सर्वांच्या संमतीने मंदिराची जीर्णोद्धार समिती स्थापन करून तिसंगी खांडेकरवाडी महाशिवरात्र उत्सव मंडळाच्या अधिपत्याखाली समस्त ग्रामस्थ व मुंबईकर मंडळी यांच्या मदतीने वर्गणी देणग्या प्राप्त करून जुन्या कौलारू मंदिराचे कळसरूपी मोठे मंदिर उभारण्यात आले. तसेच श्रीयुत गंगाराम पांडुरंग खांडेकर यांच्या मार्फत मंदिराभोवती सभामंडप बांधण्यात आले. अशा प्रकारे एका कौलारू मंदिराला भव्य रूप देऊन एक लहान वृक्षाचे मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतर झाले. या संपूर्ण भक्तिमय प्रवास दरम्यान सर्व लहान मोठ्या शिवभक्तांचा बहुमूल्य वाटा राहिलेला आहे. अशा भक्तिरूपी प्रवासादरम्यान सेवा देणाऱ्या सर्व शिवभक्तांचे तिसंगी खांडेकरवाडी महाशिवरात्र उत्सव मंडळ शतशः आभारी व ऋणी आहे आणि ऋणी राहील. या 50 वर्षाच्या प्रवासामध्ये पहिल्या पिढीने पुढाकार घेऊन कौलारू मंदिराची स्थापना केली. पुढे दुसऱ्या पिढीने सदर मंदिराचा जीर्णोद्धार करून तिसऱ्या तरुण पिढीसमोर आदर्श ठेवून त्यांना प्रोत्साहित केले. यासाठी श्रीयुत भरत गोपाळ खांडेकर यांनी आपल्या वाडीतील तरुण मुले जी कामानिमित्त मुंबई, पुणे व इतर शहरात विखुरलेली आहेत त्यांना वाडीच्या विकासासाठी, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होण्यासाठी तसेच सगळे सण एकजुटीने साजरे करण्याकरता एकत्र येण्याचा सल्ला दिला. त्या अनुषंगाने वाडीतील सर्व तरुण मुलांना एकत्र करून शिवमंदिर यंग ग्रुप याची स्थापना केली. या तरुण मुलांनी मंदिराच्या रंगरंगोटीपासून महाशिवरात्री उत्सवासह इतर सण व सार्वजनिक कार्यक्रमासाठी तन मन धनाने स्वतःला झोकून दिलं. या तरुण मुलांनी वाडीचे प्रवेशद्वार बांधले. वाडीच्या स्मशानभूमीच्या रस्त्यासाठी तसेच मंदिराच्या नूतनीकरणासाठी प्रयत्न केले. प्रत्येक सण व उत्सवामध्ये धार्मिक नाविन्यता आणून सर्वांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. तसेच वाडीमध्ये क्रिकेटचे सामने, गौरी गणपतीमध्ये नाच इत्यादी विविध कार्यक्रम राबवून
मंदिरासाठी व इतर सामाजिक कार्यक्रमासाठी आर्थिक सहकार्य करीत आहेत. वाडीतील महिलांचाही आवर्जून उल्लेख करावासा वाटतो, कारण या सर्व 50 वर्षाच्या वाटचालीत त्यांचाही सिंहाचा व मोलाचा वाटा राहिलेला आहे. त्यांचेही योगदान अमूल्य असे आहे. आज दिनांक 26 फेब्रुवारी 2025 रोजी या श्री भगवान शिवशंकर मंदिराच्या स्थापनेला आणि महाशिवरात्र उत्सवाला 50 वर्ष होत असताना, हे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरा करताना आम्हा सर्व ग्रामस्थ आणि मुंबईकर मंडळींचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. आज दिनांक 26 फेब्रुवारी 2025 रोजी तिसंगी खांडेकरवाडी शिवमंदिर सुवर्ण महोत्सवानिमित्त येणाऱ्या सर्व शिवभक्तांचे हार्दिक स्वागत. उत्सव महाशिवरात्रीचा हर हर महादेव. या सालाबादप्रमाणे याही वर्षी आपण महाशिवरात्री साजरी करणार आहोत. पण या वर्षी आपल्या मंदिराला 50 वर्ष पूर्ण झाला, कारण आपण ही महाशिवरात्री सुवर्ण महोत्सव म्हणून साजरी करणार आहोत. तिसंगी खांडेकरवाडी महाशिवरात्र सुवर्ण महोत्सवी वर्षास माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. खरोखरच आजचा हा सोनियाचा दिन, याची देही याची डोळा भरून पाहण्याचं भाग्य आम्हा सर्व शिवभक्तांना लाभत आहे. यासारखा वेगळा आनंद आणि भाग्य असू शकत नाही. खरंच आज आम्ही खांडेकरवाडीतील सर्व ग्रामस्थ आणि मुंबईकर मंडळी पुन्हा एकदा आतापर्यंतच्या वाटचालीमध्ये सेवा देणारे सर्व देणगीदार, हितचिंतक, कीर्तनरूपी सेवा देणारे कीर्तनकार यांचेही ऋणी आहोत. तसेच आवर्जून उल्लेख करावासा वाटतो की 50 वर्ष न चुकता दिंडी आणि भजनाच्या रूपाने सेवा देणारे ऐनवली बंगालवाडी, ऐनवली वरचीवाडी, तिसंगी गीतेवाडी, वरवली गावठणवाडी, नानावले, तिसंगी शिवाजीनगर, बिजघर कुदळेवाडी, कासई दिंडी, तिसंगी रांगळेवाडी, शिवाजीनगर महिला भजनी मंडळ या सर्वांचे तिसंगी खांडेकरवाडीतर्फे मनःपूर्वक आभार. आपली सेवा अशीच अखंड अविरत चालू राहावी. आजपर्यंतच्या उत्सवाचे स्वरूप आपल्या सर्वांच्या सहकार्याने मोठे झाले आहे. आपल्या सर्वांचे सहकार्य वर्षानुवर्षे असंच लाभो, हीच श्री शिवशंकराच्या चरणी प्रार्थना. हर हर महादेव. आपले नम्र तिसंगी खांडेकरवाडी सार्वजनिक शिवमंदिर.